मला दोन तुम्हाला प्रश्न विचारायचे वाटतील. आता तुम्ही धाम आणि स्वर्ग वगैरे आपण त्या बाबतीत बोलले. आपण ऑफ द कॅमेरा एकदा बोलत असताना तुम्ही एक्सप्लेन केलं होतं की स्वर्ग म्हणजे काय म्हणतात 7 जे हे गोष्टी आहेत, तसं पाताळात पण गोष्टी आहेत. सो ती एकदा एक्सप्लेन करून सांगा. आणि दुसरं म्हणजे आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी पण आपण उल्लेख केला की दर्शिका ताईंसोबत एक पॉडकास्ट केला होता, त्यावेळी त्यांनी देवदूत त्याबद्दल सांगितलं होतं. तर बरेच जे मराठी आपले लोक आहेत, सो त्यांनी विचारलं होतं की आपले कोणी देवदूत नसतात का, जे आपण आता आर्कएंजल्स बद्दल बाबतीत बोलत होतो. सो ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही प्लीज द्या की एकतर देवदूत आणि दुसरं म्हणजे स्वर्ग आणि आपण जे पाताळ म्हणतो त्या बाबतीत. दत्तात्रय किंवा कुठलेही दैवत किंवा महाविष्णू, महारुद्र किंवा महादेव आपण म्हणतो, तर यांची जेव्हा जेव्हा स्तुती होते तर त्यावेळेला आपण त्यांना त्रैलोक्यधारी किंवा त्रैलोक्याचं रक्षण करणारे असं आपण म्हणतो. तर त्रयी म्हणजे 3. तर सोपं क्लासिफिकेशन असं आहे की स्वर्ग, अजून पृथ्वी जे झालं मृत्यूलोक म्हणतो आपण, आणि त्याखाली नरक. तर हे 3 लोक जे आहेत, मग यामध्ये क्लासिफिकेशन आता स्टार्ट होतं. मध्ये आहे पृथ्वीलोक किंवा मृत्यूलोक, त्याच्या खाली 7 पाताळ आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल आणि पाताळ, असे 7 पाताळ आहेत. यामध्ये काय होतं की यामध्ये सगळे पाताळ म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर येतं की सगळे निगेटिव्ह. तर असं नाही म्हणू शकत आपण. आता जे 7 चिरंजीवी आहेत, त्यामध्ये बळीराजा आपल्याला माहित आहे, विष्णूंनी वामन अवतार धारण केला, त्यामध्ये त्याला खाली सोडलं, पाताळामध्ये त्याला लोक दिला. तर बळीराजाचा लोक जो आहे तो लोक जिथे आहे तो पाताळामध्येच येतो, पण तो निगेटिव्ह मध्ये येत नाही. तिकडे पूर्णपणे वैष्णव भक्ती होते, शिवाची पण आराधना होते. तिकडे पूर्ण शिरीष पद्धत, शिरीष म्हणजे श्री म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे ईशान रुद्र, दोघांचीही भक्ती तिकडे होते. आणि तो लोकही चांगला आहे पाताळात असला तरी. त्याहून खाली मग नागलोक आहे. नागलोकामध्ये देखील हजार पाण्याचे नाग असतात. याबद्दल देखील एक उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात आहे, दर्शकांनी आवर्जून तो वाचावा. आणि त्या खाली मग वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुरू होतात. मग राक्षसांचा आहे, प्रेतगणांचा आहे, प्रमदगणांचा, अजून पिशाच्यांचा, यक्षगणांचा लोक आहे. असं करत करत मग खाली सगळ्यात खाली रसातल नावाचा प्रकार आहे. तिकडे आपण म्हणजे जे काही पापी आत्मे असतात त्यांना तिकडे शिक्षा भोगायला जावी लागते. असं सगळं आहे. तर हे 7 पाताळ झाले. त्याच्यावर मग आता यामध्ये काय होतं, मिडलला जरी पृथ्वी आली तरी त्याला पहिला लोक मानला जातो. किंवा आपण असं म्हणू की ते जरी मोक्षाचं द्वार आपल्याला मिळालेलं असतं मनुष्य देहामध्ये, पण तरी पण तो एक लोक आहे, कारण तिकडे पण बऱ्याच गोष्टी, रहस्यमयी गोष्टी घडत असतात पृथ्वीवरती. म्हणून तो पहिला लोक आहे, ज्याला भूलोक म्हणतात. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की कोणत्याही पूजेला सुरुवात करताना आचमन झालं, वीराचमेय वगैरे, हे द्विराचमेय 2 वेळा आचमन करतो आपण. आचमन केल्यानंतर मग ओम पूर्ण ब्रह्मा वगैरे आपण हे म्हणताना मग गायत्री मंत्र म्हणतो. गायत्री मंत्र म्हटल्यानंतर ओम भू ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जना ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हे म्हटलं जातं. तर याला प्राणायाम गायत्री असं म्हणतात. प्राणायाम गायत्री का म्हणतात त्याला, तर मूलाधार पासून ते सहस्रार पर्यंतचे लोक दिलेले आहेत. साधारणपणे म्हणजे मी दर पितृपक्षामध्ये आमचे जे आदिगुरु संप्रदायाचे सत्संग असतात त्यामध्ये मी हे रहस्य सांगत असतो की कशा प्रकारच्या कर्मांनुसार आपला आत्मा कुठल्या चक्रांमधून बाहेर पडतो. तर मी बेसिक मध्ये फक्त आता सांगतो की जेवढे वाईट कर्म तेवढे आपल्या खालच्या चक्रांमधून आत्मा बाहेर पडतो. आणि जेवढे चांगले कर्म आपले तेवढं, किंवा ज्ञानाची अवस्था तेवढे वरच्या चक्रांमधून आत्मा बाहेर पडतो. तर हे ओम भू भुव स्वः मह जन तप सत्यम हे 7 आहेत चक्र, मुख्य चक्र 7 आहेत. तर मूलाधार चक्रामधून ओम भू आपण म्हणतो, तर तो भू म्हणजे भूलोक. तर मूलाधारशी कनेक्टेड. आणि बऱ्याच ठिकाणी मी आता माझे काही शिष्य पण आहेत. आता मला रेकी प्राणी किलिंग बद्दल नाही माहिती, पण आमचं पारंपरिक शास्त्रानुसार जे महावतार बाबाजींनी शिकवलंय किंवा परमात्मा स्वामींनी सांगितलं ते मला माहिती. आजकालच्या ऍडव्हान्समेंट बद्दल काही माहित नाही मला, पण आम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्याचं असं आहे की पशुजीवन चालू असताना आणि थोडंसं त्यातून जेव्हा बाहेर पडायला लागतो तेव्हा अध्यात्मामध्ये आल्यानंतर तेव्हा ही अवस्था आपली सुटायला लागते. तर ती आहे भू अवस्था, म्हणजेच भूलोक अवस्था. पृथ्वीच्या वरची अवस्था आपली सुरू होते. मग त्याच्यावरचे लोक सुरू होतात.
भूलोक, त्याच्यावर आहे भुवरलोक, ज्याला आपण सोमलोक किंवा चंद्रलोक पण म्हणतात आणि काही जण त्याला पितृलोक पण म्हणतात. तर तो लोक आहे आपण ब्रह्मांडामध्ये जे काही मुक्त स्पेस मध्ये जे आहे तो लोक. तिकडे अनेक प्रकार आहेत, म्हणजे तिकडे एकच आहे असं नाही, तिकडे पण अनेक प्रकार आहेत. तिकडे जातो आपण, त्यामध्ये सप्तऋषी तारामंडल पण येतं, असे अनेक आहेत तिकडे. भूलोक, त्या भूलोकाच्या वर येतो स्वर्गलोक. आता ओम भू ओम भुवम स्वह आपण जे म्हणतो स्वह, तो स्वह म्हणजे स्वर्गलोक. अच्छा. तर स्वर्गलोक जो आहे तिथे असतो इंद्रदेव. अच्छा. इंद्रदेव म्हटलं तर मग बऱ्याच जणांची अशी समज झाली देवतांचा राजा म्हणजे लोकांना असं इन्क्लूड लोक करतात की सगळ्या देवतांचा राजा म्हणजे त्रिदेवांचा पण, तर तसं होत नाही. त्रिदेव हे देव आपण त्यांना म्हणतो. देव शब्दशः संस्कृत भाषेनुसार जो देणारा आहे तो देव आहे, देव ज्याने देव केलं काहीतरी. पण त्रिदेव हे परब्रह्म आहेत, त्यांना या गोष्टी उपाधी इन्क्लूड होत नाही. पण इतर देवतांचा तो राजा आहे. ओके. तर स्वर्गामध्ये तो राहतो. थोडक्यात जर अध्यात्माच्या भाषेमध्ये महावतार बाबाजींनी सांगितलेली गोष्ट मला आठवते, इंद्रदेव म्हणजे इंद्रियांचं दैवत. सोप्या भाषेत आपल्या पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जर आपण कंट्रोल नाही करू शकत आहे तर कुठे ना कुठेतरी आपल्या आत्म्याचा अधिपती आहे इंद्र, असं त्याचं म्हणणं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच ज्यांना कोणाला इंद्रियांवरती मनावर ताबा नाही मिळवता आला ते लोक मोक्षाला किंवा वरच्या धामला जाऊ शकत नाहीत. कारण काय होतं की ते कुठे ना कुठेतरी इंद्रियांमध्ये अडकले, म्हणजे त्यांच्याकडनं पाप आणि पुण्य दोन्ही समप्रमाणात होऊ शकतं, दोन्हीचं प्रमाण वर खाली होऊ शकतं. कुठे ना कुठेतरी ते त्यामध्ये अडकलेत, म्हणजे मायेत अडकलेत, म्हणजे ज्ञानाचा अभाव आहे, म्हणून त्यांना स्वर्गलोकाला जावं लागणार. स्वर्गलोकामध्ये इंद्रदेव आहेत. इंद्रदेवांबरोबर पंचमहाभूतात्मक देवता, त्यांना कोऑर्डिनेट करायला नवग्रह असतात, पण ते भुवर लोकामध्ये येतात, स्वर्गलोकात नाहीत. तर ते कोऑर्डिनेट करतात, त्या हिशोबाने सगळं कार्यकलाप चालतो. त्यांच्या खाली मग इतर देवता येतात. देवता नावाचा एक प्रकार आहे, देवता श्रेणी. देवता श्रेणींच्या खाली उपदेवता श्रेणी. उपदेवता श्रेणीच्या खाली राजदूत नावाचा प्रकार आहे. राजदूत म्हणजे गोल्डन ऑरावाले एंजल्स, गोल्डन ऑरावाले. नॉट एव्हरी एंजल हॅज गोल्डन ऑरा. काही काही एंजल्सला व्हाईट ऑरा असतात. आता हे जे काही उपचार पद्धती आजकाल काही लोक करतात तर त्यामध्ये व्हाईट ऑरावाले येतात. व्याधी निवारक देवी देवता आम्ही म्हणतो त्यांना. तर त्याच्या खाली म्हणजे गोल्डन ऑराच्या खाली, राजदूतांच्या खाली मग देवदूत सुरू होतात. देवदूत, त्यांना देवदूत, गंधर्व असं पण म्हणू शकतो. तर हिंदू संस्कृतीनुसार, सनातन संस्कृतीनुसार त्यांचा पण एक राजा आहे, त्याला आपण उच्चश्रवा म्हणतो. अच्छा. आणि कृष्णाने स्पष्ट बोललेलं आहे भगवद्गीतेमध्ये की गंधर्वांमध्ये मी कोण आहे. तर जे काही जगात जे काही गोष्टी आहेत, ज्या श्रेणी आहेत, त्या सगळ्यामधली टॉप क्वालिटी मी आहे, असं कृष्णाचं सांगणं आहे. तर जर गंधर्वांमध्ये तुम्ही जर सगळं काही कम्पॅरिझन करायला गेलं तर त्यामध्ये जो कोणी ग्रेट आहे तो उच्चश्रवा आहे. तो उच्चश्रवा कोणी वेगळा नाही, मीच आहे, असं त्यांचं सांगणं आहे. तर सनातन संस्कृतीनुसार देखील आपल्याकडे देवदूत ही पद्धत आहे. अनेक असे तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील ज्यामध्ये गांधर्व विवाह हा प्रकार तुम्ही ऐकला असेल, ज्यामध्ये अग्नी साक्ष न ठेवता गंधर्वांची साक्ष ठेवून विवाह केला, असा त्याचा अर्थ होतो. तर हे गोष्टी आहेत आणि ह्या सत्य आहेत, अगदी सत्य आहेत, आणि याचा होतो परिणाम होतो, 100% होतो. ओके. फक्त काय होतं की मला त्यातले सुरुवातीच्या काळात एक्सपिरियन्स आला, पण नंतर त्या गोष्टी माझ्याकडे राहिल्या नाही. आणि आता जे कोऑर्डिनेशन आहे ते सगळ्या स्वामींची, अंशावतार त्यांचे जेवढे सद्गुरू आहेत त्यांच्याशी आहे, त्या गोष्टी आहेत. स्वर्गलोकाच्या वर आहे महरलोक, जिकडे अनेक साधू तपस्वी ज्यांनी इथे देहत्याग केलाय, ज्यांची इथे समाधी आहे, पण कोणतं ना कोणतं तरी कार्य त्यांचं राहिलेलं आहे. तर त्यामुळे ते परत येऊ शकत नाहीत, पण मग त्यांना जायचे पण साधना पूर्ण करून यायची, असं करावं लागतं. यामध्ये 2 प्रकार आहे, महर लोकामध्ये 2 प्रकार आहे. एक म्हणजे की तुम्हाला थोडी परिपक्वता आली असेल तर तुम्ही वरच्या अवस्थेला गेलेला असता महर लोकाच्या. थोडी परिपक्वता कमी असेल, मॅच्युरिटी म्हणतो आपण त्याला, ज्ञानाची, तर ती कमी असेल तर मग तुम्ही थोड्या खालच्या लोकांमध्ये येता, महर लोकाच्या. तर हे काय, जसा प्रलय जो आहे तो पृथ्वीवर येतो तसाच प्रलय म्हणजे भूलोकावर येतो, सेम तसाच प्रलय भुवर लोकात देखील होतो, सेम तसाच प्रलय स्वर्ग लोकात देखील येतो, आजही येतो, कधीही येऊ शकतो. ते काय त्या परमात्म्याची इच्छा. आणि सेम तसाच महर लोकातल्या अर्ध्या भागामध्ये येतो, खालच्या भागामध्ये. महर लोकाच्या वरच्या भागामध्ये तो येत नाही. आता हा महरलोक झाला,
त्याच्यावर देखील असे एक मोठे महान तपस्वी की ज्यांना महासिद्ध महायोगी आपण म्हणतो, संत मंडळी वगैरे, तर त्यांचा लोक म्हणजे जनलोक. जनलोक तिकडे ते असतात. त्याच्यावर जो आहे तो तपोलोक, तिकडे पण महातपस्वी खूप मोठे मोठे अंश अवतारी सद्गुरू वगैरे, की ज्यामध्ये ज्यांचा जे त्रिदेवांचाही अंश असू शकतात, तर ते तिथे कोऑर्डिनेट तिथून करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल परशुराम आहेत. आता परशुराम सप्त चिरंजीवींपैकी एक आहेतच, पण ते बऱ्याचदा अशा वरच्या लोकांमध्ये जाऊन येत असतात, कारण त्यांना तिथूनही काही गोष्टी हँडल कराव्या लागतात. अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत की जे पृथ्वीवरच्या बऱ्याच जणांना माहित नाहीत. ओके. आणि या तपोलोकाच्या वर तिथे आता तपोलोक जो आहे, तपोलोकाचे अधिपती ऍक्च्युली आहेत ते चार आपण त्यांना नाव मला लक्षात येत नाही, पण अश्विनी कुमार आहेत आणि सनकादिक ऋषी, 4 सनकादिक ऋषी, त्यांचे नावं देखील सनक, सनंदन वगैरे अशी ती नावं आहेत, 4 जण. त्यांचा तो मूळ लोक आहे. ओके. ते आहेत ब्रह्मदेवाचेच स्वरूप किंवा नारायणाचेच स्वरूप असं काही जण म्हणतात. आणि मग त्याच्यावर आहे सत्यलोक. सत्यलोक म्हणजे सत्यधाम, जो सत्य आहे. ह्याचे अर्थ पण तेच निघतात. भूलोक म्हणजे भूमी, भूवर लोक म्हणजे इकडं वातावरणाला धरलेला किंवा स्पेस मधला, स्व म्हणजे स्वर्गलोक, मह म्हणजे महरलोक, जन म्हणजे जनलोक, तप म्हणजे जिकडे तपस्वी लोक जातात ते तपलोक, आणि सत्यधाम म्हणजे सत्यलोक, जिकडे सत्यभाषी लोक तिकडे जातात. बर. तर असा सत्यलोक जो आहे तिथे ब्रह्मदेवाचं लोक असं म्हणतो आपण. पण यामध्ये पण 2 प्रकार आता, की त्यामध्ये सत्यलोक जो नॉर्मल ज्याला आपण ब्रह्मा म्हणतो, त्या ब्रह्मदेवाला पण लाईफ स्पॅन आहे. तो पण नंतर काही दिवसांनी मग तो मोडलो होतो, आणि तसं त्याला लाईफ स्पॅन दिलेलं आहे. सेम तसं विष्णूला आहे, रुद्राला पण आहे, कारण प्रत्येक ब्रह्मांडाला ब्रह्मा विष्णू महेश आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाला इंद्र आहे, असं प्रत्येक ब्रह्मांडाचे वेगवेगळे आहेत. ओके. तर ते होऊन मग त्याच्यावर 3 लोक येतात, जे मूळ लोक सुरू होतात. ते म्हणजे ब्रह्मलोक किंवा त्याला शाश्वत ब्रह्मलोक असं पण म्हणतात. ब्रह्मलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक. तिकडे महाब्रह्मा, महाविष्णू आणि महारुद्र असतात. आणि त्याच्यावर आहे गोलोक, जिकडे बरेच कृष्ण भक्त जे असतात त्यांचा तो लोक म्हणतात. कृष्णाने संकल्पाने निर्माण केलेला तो लोक म्हणतात त्याला, जिकडे कृष्ण भक्त जातात. आणि त्याहून वर आहे तो आहे परमधाम. ज्यांना मुक्ती अवस्था प्राप्त झालेली आहे, त्या मुक्ती ज्यांना पूर्ण प्राप्त झालेली आहे, ज्यांना परमज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ज्यांचा आत्मा सहस्त्रार चक्रातून बाहेर पडतो आणि त्यांच्या आत्म्याला घेण्यासाठी त्यांचा आराध्य स्वतः आहेत, ते इथे जातात. म्हणजे फक्त परमधामावरच नाही, गोलोक, ब्रह्मलोक, वैकुंठ, कैलास इथे देखील ह्याच गोष्टी घडतात. पण त्याच्या खालच्या लोकांमध्ये ह्या गोष्टी होत नाही.